नमस्कार, मी अजित चव्हाण. रोकठोक मध्ये आपलं स्वागत. प्रेक्षक हो, आज रोकठोक मध्ये आपण ठाण्यामध्ये आहोत आणि ठाण्यात आज कृष्णनिवासच्या निमित्तानं म्हणजे ज्या इमारतीचा संपूर्ण ढिगारा कोसळला, जी इमारत कोसळली आणि त्या इमारतीच्या खाली जे लोक गाडले गेले, ही गेल्या काही दिवसातली अशी घटना आहे. सतत ठाण्याच्या आणि आसपासच्या परिसरामध्ये या घटना घडतायत. या घटनेनं खरंच खूप व्यथित व्हायला झालं आणि अशा घटना का घडतायत, या सगळ्यावरती नेमक्या काय उपाययोजना करायला हव्यात, याकरता थेट ठाणेकरांच्या सोबत चर्चेकरता रोटरी क्लबच्या सहकार्यानं आपण आज ठाण्यामध्ये रोकठोक करणार आहोत. रोकठोकच्या सुरुवातीलाच या संपूर्ण ज्या अशा घटना घडतायत त्या घटना जर आपण बघितल्या तर 20 वर्षात 10 इमारती कोसळल्यात आणि 164 लोक मरण पावलेत. प्रेक्षक हो, आकडा खरंच धोकादायक आहे. 2697 धोकादायक इमारती आता महापालिकेच्या आकडेवारीनुसार, ताज्या आकडेवारीनुसार ठाण्यामध्ये आहेत. त्यातल्या 58 अति धोकादायक इमारती आहेत. हे सगळं आपल्या डोळ्यासमोर आहे. यासाठीच्या यंत्रणा पण आहेत, पण तरी देखील महापालिकेच्या धोकादायक यादीत नसलेली ही इमारत कोसळली आणि इतके हे ठाणेकर मरण पावले. आपण रोकठोक मध्ये ठाणेकरांच्या साथीनं ठाण्यातले नेते आणि अधिकारी यांच्याबरोबर आज चर्चा करणार आहोत. पण सुरुवातीला या दुर्घटनेत मरण पावलेल्या निष्पाप नागरिकांना आपण 2 मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली आधी अर्पण करूया. या कार्यक्रमामध्ये सहभागी पाहुण्यांची आपण सुरुवातीला ओळख करून घेऊयात. माझ्याबरोबर ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चव्हाण साहेब आहेत. चव्हाण साहेब, स्वागत आपलं खूप खूप रोकठोक मध्ये या चर्चेमध्ये. त्यानंतर माझ्याबरोबर आहेत आमदार भारतीय जनता पक्षाचे केळकर साहेब, संजय केळकर, आपलं खूप खूप स्वागत या चर्चेमध्ये. जी इमारत कोसळली ती केळकर साहेबांच्या मतदारसंघामध्ये आहेत. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आपल्याबरोबर आहेत. सरनाईक साहेब, आपले खूप खूप स्वागत. ज्या रोटरी क्लबच्या सहकार्यानं आज ठाण्यामध्ये आपण हा कार्यक्रम घेतोय त्या रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण नागरे आपल्याबरोबर आहेत. प्रवीण नागरेजी, आपलं खूप खूप स्वागत. अनेक इमारतींना ओसी नाही आहे ठाण्यामध्ये. या इमारती धोकादायक आहेत. ओसी नसल्यामुळं काहीही महापालिकेला इति कर्तव्य नाही. अशा परिस्थितीत न्यायाची वाट बघणारे असे अनेक ठाणेकर आहेत इथे. त्या समस्त ठाणेकरांचे प्रतिनिधी म्हणून नरेश सरैया इथं बाजू मांडणार आहेत. नरेश सरैया, आपलंही खूप खूप स्वागत. 3 प्रश्न प्रामुख्यानं या रोकठोक मध्ये आपल्या चर्चेला असतील आणि त्यापैकी पहिला प्रश्न तो म्हणजे इमारती पडण्याचं प्रमाण वाढतंय आणि यात अधिकृत आणि अनधिकृत अशा इमारती आहेत. म्हणजे गेल्या काही वर्षातलं जर आपण हे प्रमाण बघितलं महाराष्ट्राच्या शहरी भागातलं तर एखाद्या युद्धात मरावे इतके लोक, इतके निष्पाप नागरिक या सगळ्यामध्ये मरण पावलेले आहेत. नगररचनाकार, वास्तुतज्ञ काय आपल्याबरोबर आहेत. सर, मी तुमच्यापासून सुरुवात करतो. अधिकृत आणि अनधिकृत अशा दोन्ही पद्धतीच्या इमारती कोसळत आहेत. आपण अनेक इमारतींचं असं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे. काय नेमकी कारणं असतात? त्याच्यामध्ये 3-4 कारणांचा समावेश होतो. अधिकृत इमारतींमध्ये जेव्हा इमारतीच्या ढाच्यातच बदल केला जातो परवानगी न घेता, त्याच्यामुळे संरचनेला धोका उत्पन्न होतो. त्याच्यानंतर जेव्हा काही अधिकृत इमारतीवर अनधिकृत मजले वाढवले जातात आणि त्याची परवानगी घेतली जात नाही, म्हणजे नियमांचं पालन होत नाही. नियमांचं पालन होत नाही. पुढे आणखी सविस्तर चर्चा आपण करूयात. पण या सगळ्या दुर्घटना ज्या आहेत त्याच्यात प्रमुख कारण हे आहे, नियमांचं पालन केलं जात नाही. आमदार संजय केळकर, आपल्या मतदारसंघामधली ही इमारत कोसळलेली आहे. खरं तर एक सुंदर शहर ठाणं, गजबजलेलं ठाणं आणि कुठेतरी एक ठाण्याचा भाग असा आहे जो आता खरोखर बकाल झाला आणि खूप सुंदर शहराचे लचके तोडले जात आहेत. खूप वाईट वाटतं. या सगळ्याच्या पाठीमागं नियमांचं पालन केलं जात नाही. कोण कारणीभूत आहे, याला काय वाटतं आपल्याला? नाही, या शहरामध्ये ही घटना दुर्दैवी आहे, दुःखद आहे. परंतु या शहरामध्ये ही अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच घटना घडली आणि सुदैवाने ही इमारत देखील अधिकृत होती. परंतु कोणी अर्ज केला तर त्याची तपासणी करायची आणि त्यामुळे ही इमारत धोकादायक आहे, अति धोकादायक आहे हे कुठेही पटलावर आलं नाही. आणि त्यामुळे या इमारतीचा आता त्याची चौकशी समिती नेमली आहे की बाबा त्याच्या कशामुळे खचली, खाली काम चालू होतं म्हणून खचली का आजूबाजूला काम चालू होतं म्हणून खचली, त्याची चौकशी समितीमध्ये जे काही निर्णय येईल तो येईल. परंतु अशा प्रकारच्या 30 वर्ष पूर्ण झालेल्या, 40 वर्ष पूर्ण झालेल्या, ही तर 50 वर्ष पूर्ण झालेली इमारत होती.
तर त्याचं नाही, audit केळकर साहेब करणं कसं हे आहे, राज्यामध्ये बंधनकारक सत्ता आता आपली आहे. ठाण्यात पहिल्यांदा घडली हा विषय नाही, ठाकुर्ली मधली घटना आहे, मुंब्र्यामधली घटना घटना आहे, उल्हासनगर मधली घटना आहे. या अशा सततच्या या घटना घडत चालल्यात आणि आपण राज्याचा विचार जर केला, संपूर्ण जर राज्याचा विचार केला, हे निष्पाप लोक आहेत. आपण काही चांगले ठोस निर्णय घेऊ शकलो तर हे थांबू शकतं. नाही, याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री हे अतिशय ज्याला म्हणता येईल की डायनामिक आहेत आणि निर्णय घेण्याची त्यांची कॅपॅसिटी आहे आणि निर्णय घेऊ इच्छित आहेत. जसं महापालिका त्यांच्याकडे पुटअप करेल, आम्ही मंडळी पुटअप करू, तर ही इज व्हेरी पॉझिटिव्ह. खरं म्हणजे ही घटना घडली, ही या आठवड्यामध्ये घडली, परंतु गेल्या 80च्या दशकापासून हे अशा प्रकारचं चाललेलं आहे. आधीचं सरकार लक्ष देत नव्हतं, याच्यामध्ये या वादात मी पडणार नाही. परंतु मला आठवतंय की अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळेला मी टेम्पो भरून लोकांचे तक्रार अर्ज घेऊन गेलो होतो की अशा प्रकारच्या इमारती ज्या आहेत त्या कोसळत आहेत, अशा प्रकारच्या धोकादायक झाल्या, याच्यावरचं काही ना काहीतरी तुम्ही निर्णय घेणं आवश्यक आहे. पण तो घेतला गेला नाही. पण आता मला निश्चितपणे खात्री आहे की हे आमचं सरकार जे आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून निश्चितपणे ठोस निर्णय घेतील. काय त्याची डेडलाईन असावी किंवा काय सूचना आहेत लोकांच्या? आता लोकांच्या सूचना आपण साधारणतः ऐकून घ्यात. मला वाटतं साहेब आपण अगदी कोर्टामध्ये लढलात या सगळ्या विषयावरती. काय नेमक्या सूचना आहेत या अशा इमारतींच्या बाबतीमध्ये? महापालिका राज्य सरकारनं काय उपाययोजना केल्या पाहिजे? मुळात जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे त्याची जरी अंमलबजावणी झाली, कारण मी 99 पासून ही फाईट करतोय, सुप्रीम कोर्ट म्हणजे पहिलं हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊन सुद्धा आज ठाणे महानगरपालिका ढिम्म आहे आणि त्याच्यामुळे इम्प्लिमेंटेशन ठाणे काय महानगरपालिका नेमकं म्हटलं कोर्टानं निर्णयामध्ये? कोर्टाने ते 4/10/99चं जे नोटिफिकेशन आहे, ज्याला अप टू 3 पर्यंत तुम्हाला FSI दिलेलं आहे, ते त्यांनी वैध ठरवलेलं आहे. ते वैध ठरवलेलं असताना सुद्धा त्याचं इम्प्लिमेंटेशन न करता उगीच दुसऱ्या काहीतरी आणखीन त्याच्यामध्ये आणलं जातं. मग काय क्लस्टर असेल किंवा काही असेल, म्हणजे जे मूळ 3 आहे, जो सुप्रीम कोर्टाने मान्य दिलेला विषय आहे, तो बाजूला ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा बदल सुचवले जातात आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. पालिका इम्प्लिमेंटेशन करत नाही असं तुमचं म्हणणं आहे. संजय पितळे इथे आहेत. संजय पितळे अशाच एका इमारतीमध्ये राहतात ज्या इमारतीचं असं सगळं रिडेव्हलपमेंट प्रकरणच प्रलंबित आहे. मुळात संजय पितळे पत्रकार म्हणून या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? हा इतकं घोंगडं भिजत पडतं, हे लोक मरतात, लोक जीव टांगणीला लागलेला असतो तरी त्या घरात राहतात. का असं करावं लागतं लोकांना? तिथे राहत असलेल्या भाडेकरूंना आश्वासन मिळत नाही, उद्या जर खाली केलं तर मला परत या जागेत घर मिळेल का? आणि संबंधित तिथले स्थानिक जे पुढारी असतात ते लोक याच्यामध्ये हस्तक्षेप करतात की त्यांचा स्वार्थ त्यातला काय स्वार्थ असतो पुढाऱ्यांचा? आता त्यातला त्यांना की जागा वाढून मिळावी किंवा दुकान मिळावं. आज मी राहत असलेली इमारत 150 वर्ष जुनी आहे नारळाचा, पण स्थानिक एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःचा स्वार्थ करण्यासाठी 29 भाडेकरून करारांना मी केलेत रजिस्टर. 4 भाडेकरूंमुळे आज बिल्डिंग सगळ्या प्रोसेसमधनं गेलेलं आहे. महापालिकेने काय केलं पाहिजे? महापालिकेनं आता मुख्यमंत्र्यांकडे पत्र दिले मालकाने, पण मालकाची जबाबदारी आहे की जर 2009ला जर भाडेकरून अग्रीमेंट केले आणि जर 4 भाडेकरूंमुळे जर राहत असेल तर त्या एक तर 4 भाडेकरून कारवाई करायला पाहिजे किंवा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. आज ते भाडेकरू तिथले स्वतःच्या जीवावर उदाहरण राहत आहेत, मग ही कारवाई कोणी केली पाहिजे? ही जबाबदारी कोणाची आहे? म्हणजे वेळेत हे सगळं झालं पाहिजे. वेळेत हे सगळं झालं पाहिजे. आमदार प्रताप सरनाईक, मी आपल्याकडे येतो. वेळेचं काही बंधन नाही याला. लोकांचा जीव टांगणीला लागलेला असतो तरी लोक राहतात, इमारत पडते, लोक मरतात, कोसळतात. आता जे संजय पितळे आणि हे साहेब म्हणाले, काय आपण लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्या बाबतीत विचार करता? मला 2 मिनिटाची वेळ द्या. याचं कारण असं की गेल्या 10 वर्षामध्ये धोकादायक इमारतींच्या संदर्भात आणि काही ठिकाणी ज्या इमारती ह्या कोसळल्यात, मी किमान 15 ते 20 चर्चासत्रांमध्ये भाग घेतला. महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असल्यापासून आता या विधानसभेचा आमदार म्हणून प्रत्येक वेळेस, म्हणजे जर विधिमंडळाचा तुम्ही सगळं अभ्यास केला तर 9 वेळा गेल्या 6 वर्षात मी लक्षवेधी सूचना मांडली आणि वेगवेगळे 3 मुख्यमंत्री झाले. आता म्हणजे या बाबतीत आपण सतत आवाज उठवताय सभागृहात. 9 लक्षवेधी ह्या धोकादायक इमारतींच्या बाबतीत माझ्या आतापर्यंत झालेल्या आणि त्या संदर्भात मला उत्तरे मिळाले. त्या लेखी उत्तरे सुद्धा माझ्याकडे वेगवेगळे, म्हणजे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस तिघांची उत्तरं माझ्याकडे आहेत. प्रश्न असा आहे, आज जी इमारत कृष्णनिवास धोकादायक इमारत पडली ही अधिकृत, म्हणजे आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला तुम्ही ठाण्यातला तर अधिकृत इमारत ही पहिली पडलेली. याच्या पूर्वी ज्या इमारती कोसळल्यात त्या अनधिकृत इमारती होत्या. त्या अनधिकृत इमारतीचं जे स्ट्रक्चर आहे तेच मुळातच कमकुवत असतं, कारण फार कमी कालावधीमध्ये त्या इमारती 3-3 महिन्यामध्ये 7-7 माळ्याच्या इमारती बांधल्या जात होत्या, त्यामुळे स्ट्रक्चरच त्याचं कमकुवत होतं. त्यामुळे ती त्या इमारती कोसळल्या. लकी बिल्डिंग तर म्हणजे अक्षरशः 4 महिन्यामध्येच खाली कोसळली होती. यापूर्वी सुद्धा साईराज नावाची इमारत वागळे इस्टेटमध्ये कोसळली होती, लताकुंज नावाची इमारत कळव्यामध्ये कोसळली होती. अशा इमारती ज्या कोसळल्या त्या संपूर्ण अनधिकृत होत्या.
ही जी कृष्णनिवास ही इमारत अधिकृत होती. अधिकृत होती, 50 वर्षापूर्वीची होती, ती धोकादायक नव्हती. परंतु मगाशी सांगितलं स्ट्रक्चरल योग्य प्रकारे स्ट्रक्चर होतं, परंतु आतमध्ये राहणाऱ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे कोणी घराचं वेगळ्या प्रकारचं म्हणजे कॉलम बीमला हात लावून जर कोणी काम करत असेल, निश्चितपणे तो साचाच कमकुवत होतो. त्यामुळे ती इमारत कोसळली असा माझा स्वतःचा मानस आहे. परंतु धोकादायक इमारतींच्या बाबतीत मगाशी जोशी साहेबांनी जे सांगितलं ही वस्तुस्थिती आहे की 99 साली ते कोर्टात गेले होते. सुप्रीम कोर्टानं आदेश दिला होता की 0.3 म्हणजे 3 FSI प्रत्येकाला मिळायला पाहिजे, कारण विकासक आणि भाडेकरू यांना काहीतरी चांगला जर मोबदला मिळाला असेल तरच ती इमारत अधिकृतरित्या चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकते. प्रतापजी, आता मी थांबवतो आपल्याला. आता महापालिकेपासून अगदी केंद्रापर्यंत सगळीकडे तुमची सत्ता आहे. इतकी वर्ष तुम्ही प्रयत्न करताय, इतकी वर्ष तुम्ही प्रयत्न हा जो वाद आहे हा न्यायालयामध्ये काय आहे, मी स्पष्टपणे एका वाक्यात सांगतो. जोपर्यंत धोकादायक इमारती जर ह्या ठिकाणी रिडेव्हलप झाली तर त्या इमारतींमधील राहणाऱ्या रहिवाशांना एवढा एरिया आणि अधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना म्हणजे त्यांच्या 200 फूट असेल तर एवढा एरिया, 300 फूट असेल तर एवढ्या, 400 फूट असेल तर एवढा एरिया, ही जी कॅल्क्युलेशन आहे ते शासनाने जर निश्चित केलं, ऍग्रीमेंट त्या पद्धतीने ड्राफ्ट तयार केला आणि फक्त एरिया त्या इमारतींच्या भाडेकरूंकडनं टाकण्याचं फक्त त्यांच्यावर सोडलं तर मला वाटतं हा प्रश्न सुटेल. कारण हे मारुतीचं शेपूट आहे. लोकांना असं वाटतं हा बिल्डर 400 फूट देतो, समोरचा 500 देईल का? कायदेमंडळामध्ये आपण काम करतात संजय केळकर. या सगळ्या आता त्यांनी सांगितलं की अग्रीमेंट होऊन 10-15 वर्ष होतात. या सगळ्या लोकांवर गुन्हे दाखल व्हायला हवेत का? त्याच्यात टायमिंग जी टाइम फ्रेम त्याच्यासाठी हवा का? आपण कायदेमंडळाचे सदस्य आहात, जसं आता प्रतापजी म्हणतात न्यायालयात सगळ्या गोष्टी गेल्या की सगळं अडकून पडतं. जे सांगितलं ते योग्य सांगितलं. काही वेळेला भाडेकरू मालक वाद असतो, काही वेळेला मालक वाद असतो, काही वेळेला विकासक आणि भाडेकरू किंवा त्या ठिकाणी ओनरशिपमध्ये राहणाऱ्या लोकांचा वाद असतो. आणि डेव्हलपमेंटची काही हे नसते. काही विकासक जे ते वेठीच धरण्याचं पण काम करतात रहिवाशांना, आणि त्यामुळे देखील ते प्रोलॉंग होतं की हे निघून गेले तर मग नंतर. तर त्याच्याकरता हे डेव्हलपमेंटचं धोरण जे आहे हे धोरण जर टाइम बाउंड त्याची काही आखणी केली गेली तर निश्चितपणे त्याचा अगदी खरं. आणि कायदेमंडळाचे सदस्य म्हणून हे दोन्ही आमदार याकरता काय प्रयत्न करतील ते आश्वासन आपण त्यांच्याकडून घेऊया. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे NDRF करता जागा इथं नाहीये. ते पथक मुंबईहून येतं आणि उशीर त्या सगळ्याला होतो. ठाणे महापालिका आता या सगळ्या आपत्ती व्यवस्थापनाकरता तातडीच्या ज्या उपाययोजना त्यांच्याकडे, त्यात काय आणखी चांगले बदल करणार आहे का? आणि जे महापालिकेकरता प्रश्न उपस्थित झाले त्यांचं उत्तर आपण आयुक्तांकडून घेऊयात. एक छोटासा ब्रेक घेतोय रोकठोक मध्ये, लगेचच परत. रोकठोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. रोटरी क्लबच्या सहकार्यानं आपण आज अनधिकृत अधिकृत इमारती पडण्याचा जे प्रकार सतत सातत्यानं ठाणे आणि जिल्ह्यात आसपास परिसरामध्ये घडत आहेत त्या बाबतीत आज रोकठोकमध्ये आपण चर्चा करतोय. आणि समस्या हे ठाणेकर सगळे त्यांचे प्रश्न उपस्थित करतायत. सर, थेट आणि थोडक्यात आपलं मत नेमकं काय आपण सरकारला आणि महापालिकेला सूचना करू इच्छित? माझं म्हणणं एवढंच आहे की मी अधिकृत इमारतीविषयी बोलणार आहे की जेव्हा कंप्लायन्स करावं लागतं ऑडिट रिपोर्टचं, ही सोसायटीची जबाबदारी असते. पण जर सोसायटीने काही ऍक्शन घेतली नाही त्याची कॉपी म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे येते का? आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन आल्यानंतर म्युन्सिपालिटी काय त्याच्यावरचं हे करते, काय ऍक्शन करते? आयुक्तांना या सगळ्या संदर्भामध्ये विचारूयात. आणखी ठाणेकरांचे थेट प्रश्न घेऊन आपण मग पुढे चर्चेला जाऊयात. सर, थेट आणि थोडक्यात आपलं मत काय नेमकं आपल्याला म्हणायचं? मला हे म्हणायचं आहे की धोकादायक इमारतीच्या बाबतीत मालक, भाडेकरू आणि डेव्हलपर या तिघांना कंट्रोल करणारा कुठलाही कायदाच अस्तित्वात नाहीये. त्यामुळे होतं काय की या तिघांच्या निगोशिएशन्स कंप्लीट झाल्याशिवाय किंवा पूर्णत्वास गेल्याशिवाय ते डेव्हलपमेंट होत नाही. त्याला नियम नाही, कोणाला किती FSI द्यायचा, किती जागा द्यायची, काय द्यायचं, मालकाला काय मोबदला द्यायचा, कुठेच काही नाहीये. कायदाच मुळात नाहीये. हा खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे मांडलाय. राणे साहेब, काय नेमकं तुमचं मत आहे? काय व्हायला हवं या महत्वाच्या प्रश्न? या बाबतीत 2-3 मुद्दे महत्वाचे आहेत. ठाणा महानगरपालिका धोकादायक इमारत ठरवताना एक शासनाने धोकादायकची कमिटी नेमलेली आहे आणि महानगरपालिकेचा विभाग ADTP असेल किंवा धोकादायक इमारती तोडण्याचा हे धोकादायक ठरवतं. मात्र वाढीव FSIची बेनिफिट मागताना महानगरपालिका असं मागते की शासनाचा रिपोर्ट मागते आणि तो लोकांकडे नसतो आणि वाढीव FSIचा बेनिफिट देत नाही. ही महानगरपालिकेची अंतर्गत यंत्रणा बरोबर नाही, त्यामुळे लोकांना याची अडचण होते. दुसरा मुद्दा असा
की शासनाचे रिडेव्हलपमेंटचे रूल्स बनवलेले आहेत 4 वर्षापूर्वी, त्याच्यामध्ये 70% लोकांनी परवानगी दिली तर तुम्ही प्रोसेस करू शकता, पण उरलेले 30% लोकांबाबत त्या कायद्यामध्ये कुठलीही तरतूद नाही. ती तरतूद असायला हवी, कारण ते 30% मग कोर्टबाजी, अगदी कोऑपरेटिव्ह कोर्टापासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत, आणि त्यामुळे ही सगळी रिडेव्हलपमेंटची प्रोसेस सगळी थांबते. कायदे मंडळाचे सदस्य बोलतीलच यावरती, पण आयुक्त चव्हाण आपल्या बरोबर आहेत. आयुक्त साहेब, महापालिकेच्या संदर्भातल्या ज्या अडचणी आहेत ठाणेकरांच्या, त्या संदर्भामध्ये काय आपण उत्तर द्याल? सुरुवातीला साहेबांच्या प्रश्नाचं उत्तर की तो रिपोर्ट पोहोचतो का आपल्यापर्यंत, त्याचं पुढे काय करते पालिका? नागरिकांनी जे 3-4 प्रश्न इथं मांडले, एक तर बेसिकली धोकादायक आणि अति धोकादायक इमारत ठरविणे, याची जी कार्यपद्धती सध्या आहे त्याच्यामध्ये 2-3 मित्रांनी मांडलं की आमची एक कमिटी आहे, तिला टॅक म्हणतो आपण, टेक्निकली ॲडवायझरी कमिटी. त्याच्यामध्ये महापालिकेचे आयुक्त आहेत, अधीक्षक अभियंता आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे, आणि उपसंचालक नगररचना, यांच्या माध्यमातून ती इमारत डिसाईड होते की धोकादायक किंवा अति धोकादायक आहे. परंतु ठाण्याचा प्रश्न असा आहे की आपण जे सुरुवातीला सांगितलं, जवळजवळ 2600-2700 इमारती इथं धोकादायक आहेत. याच्यापैकी बहुतांशी इमारती अनधिकृत आहेत, म्हणजे मेजर चंक अनधिकृत इमारतीचा आहे. आपण सांगितलं यांनी की एकदा स्ट्रक्चरल रिपोर्ट तुमच्याकडे आल्याच्या नंतर त्याच्या पुढे त्याचं काय होतं. मला मान्य आहे की सध्या स्ट्रक्चरल रिपोर्ट आमच्याकडे आल्याच्या नंतर एक कॉपी त्याची सहाय्यक आयुक्ताकडे जाते, एक नगररचना विभागाकडे येते. निश्चित अशी कालमर्यादा नव्हती त्या दुरुस्तीच्या बाबत, परंतु आजच किंवा मॅक्सिमम उद्या सकाळपर्यंत आम्ही याच्या बाबत एक निश्चित धोरण की आल्याच्या नंतर त्यांनी किती दिवसात आम्हाला परवानगी मागितली पाहिजे, ती परवानगी किती दिवसात दिली जाईल, दिल्याच्या नंतर त्यांनी किती दिवसात त्याचे रिपेअर्स केले पाहिजेत, आणि जर रफली अराउंड 90 डेजमध्ये त्यांनी ते रिपेअर्स नाही केले तर आम्ही ती इमारत अति धोकादायक म्हणून घोषित करणार, म्हणजे पुढच्या टप्प्यावर. त्याच्यानंतर काही नागरिकांनी अशी शंका व्यक्त केली याच्यामध्ये की बऱ्याच ठिकाणी जे भाडेकरू आहेत, ज्याच्याकडे त्याचा भोगवाटा आहे, आणि मालक याच्यामध्ये बऱ्याचदा सुसंवाद नसतो. तर महापालिकेचं असं एक धोरण चाललंय आज की आज डिस्कशनमध्ये आम्ही असं ठरवलंय की जे माणसं तिथं राहत आहेत सध्या, काय होतं ते भाडेकरूचे जर हक्क संरक्षित नाही झाले तर त्या विकासामध्ये ते अडथळा आणतात. तर याच्याबाबत काय करता येईल, ते हक्क सर्टिफाय करण्याच्या बद्दल काय करता येईल, सध्या जे लोक राहतात याची एखादी यादी महापालिकेमार्फत सर्टिफाय केली जाईल. जेव्हा या विकासकाचा प्लॅन महानगरपालिकेकडे डेव्हलपमेंटसाठी येईल तेव्हा याचं सीसी देत असताना, कमेन्समेंट सर्टिफिकेट देत असताना तिथं कोण लोक राहत होते, म्हणजे कोण लोक तिथं राहतात याची खातरजमा केल्याशिवाय सीसी दिली जाणार नाही. त्याच्यामुळे काय होईल की सध्या राहणारे लोक मालक यांच्यामध्ये काही वेळेस मतभिन्नता किंवा मतांतर होतात, आणि त्याच्यामुळे सुद्धा डेव्हलपमेंटची प्रक्रिया लांबते. यानंतर दुसरा मुद्दा असा काही लोकांनी व्यक्त केला की धोकादायक इमारतीच्या बाबतीत आता जशी श्रीकृष्ण निवास इमारत पडली ही कुठल्याच कॅटेगरीमध्ये नव्हती. 50 वर्ष जुनी इमारत अतिशय चांगली इमारत पडली, परंतु महानगरपालिकेचा जो कायदा आहे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949, त्याच्या सेक्शन 265 मध्ये स्पष्ट तरतूद आहे की शहरातल्या सगळ्या इमारती ज्याचं 30 वर्षापेक्षा जास्त आयुष्य झालेलं आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे. दरवर्षी महानगरपालिकेच्या माध्यमातून याचे एक जाहीरनामा प्रोक्लेमेशन आपण पेपरला देतो आणि नागरिकांना आवाहन करतो की आपण हे करा, परंतु याचं रिगरसली आम्ही याच्या मागे नव्हतो. आता मात्र ठाणे शहरातल्या सगळ्या इमारतींचं 30 वर्षापेक्षा ज्या जास्त आहेत त्यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट रिगरसली केलं जाईल. एक संधी तिथल्या सोसायटी धारकाला किंवा मालकाला दिली जाईल, त्यांनी नाही केलं तर महापालिका त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करेल आणि त्याचे पैसे स्ट्रक्चर ऑडिटचे त्याच्या वेगळ्या प्रकारे आयदर त्याच्या टॅक्स मधून किंवा वेगळ्या प्रकारे RRC करून वसूल केले जातील. म्हणजे कुठल्याही इमारतीचं शहरातल्या आजच या संदर्भामधली काही बैठक आपली झाली आहे का? आजच आणि एक गोष्ट सगळ्यात महत्वाची ती म्हणजे बऱ्याच वेळा इमारत अनधिकृत घोषित केली जाते, टाळं लावलं जातं, खाली दुकानं मात्र तशीच सुरू राहतात, किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की राजकीय हस्तक्षेप असतो. प्रशासकीय अधिकारी म्हणून हा राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक घटना, जसं आता संजय मित्रांनी सांगितलं की एका कुठल्या तरी पक्षाच्या नगरसेवकांना त्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये काहीतरी इंटरेस्ट आहे म्हणून त्यांनी ते सगळं पालिकेत सगळं थांबवून ठेवलंय. हे सगळं असे प्रकार थांबवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याकरता प्रशासन म्हणून काय केलं पाहिजे, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपण काय करा? याच्या आधी दोन्ही सन्माननीय आमदार महोदयांनी या बाबतीत थोडासा प्रकाशाच्यावर टाकलेला आहे, परंतु मी स्वतः असं म्हणणार नाही की पुनर्विकासाच्या याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असतो. विशेषतः काय होतं की मालक आणि तिथे राहणारे लोक यांच्यामध्ये जे मतमतांतर असतात ह्याच्यामुळं उशीर होतो, परंतु असा बाहेरून कुणीतरी त्याला विरोध करतोय त्याच्यामुळं प्रपोजल थांबलंय असं तर काही कुठे नसतो. पालिका असा काही निर्णय घेऊ शकते का, किंवा तसं काही आहे का आपलं की पालिकेच्या अधिकार क्षेत्रातली ही इमारत आहे, पालिका स्वतः सांगेल तुम्ही हा करार करताय ठीक आहे, तुमचं इतक्या दिवसात हे पूर्ण झालं पाहिजे, असं काही पालिका सांगू शकते का, किंवा तसं काही विचाराधीन आहे का, किंवा असं करता येईल का, आपल्याला अधिकारी म्हणून काय वाटतं?
याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे दोन्ही आमदार साहेबांनी याच्यामध्ये सुरुवातीला सांगितलं हा राज्य शासनाच्या अखत्यारीतला विषय. कारण एक रिट पिटिशन माननीय उच्च न्यायालयावर मुंबईमध्ये आहे. त्याच्यामध्ये बेसिकली ते क्लस्टरशी निगडीत आहे. माननीय उच्च न्यायालयाचं म्हणणं असं आहे की जेव्हा क्लस्टरच्या माध्यमातून आपण जास्तीचा FSI देऊ तिथे तर लोकसंख्येची घनता वाढेल, म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी वाढेल. आणि पॉप्युलेशन डेन्सिटी वाढल्याच्या नंतर ज्या सिव्हिक अम्युनिटीज महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण तिथं दिलेले आहेत, त्याच्यामध्ये सिवरेज आहे, वॉटर सप्लाय आहे, पार्किंग आहे, रोड आहे, याच्यामध्ये तेवढा लोड त्या घेऊ शकतील का याच्याबद्दलचं इम्पॅक्ट अनालिसिस माननीय उच्च न्यायालयाला हवंय. आणि तशा प्रकारचं इम्पॅक्ट अनालिसिस द्यावा असं आमदार महोदयांनी बऱ्याचदा या विषयात आमच्याशी पाठपुरावा केला. माननीय पालकमंत्री महोदय याच्याविषयी आग्रही आहेत. त्याच्यामुळं विदिन नेक्स्ट 8 days आम्ही शहराचा सिटी डेव्हलपमेंट प्लॅन तयार केलेला आहे, CDP, जो की शहरामधल्या सिव्हिक कम्युनिटीची परिस्थिती सध्या काय याच्याबद्दलचं आमचं अनालिसिस तयार आहे. आता निश्चित असे कुठले क्लस्टर अजून डिफाईन नाहीत की कोणत्या क्लस्टरमध्ये आपल्याला काम करायचं, परंतु शहरातल्या सिव्हिक कम्युनिटी बाबत जे कोर्टाने जे म्हणलेलं आहे की ज्याच्यामुळे काही अडथळा ठरतोय असं वाटतंय, तो 8 दिवसामध्ये आम्ही राज्य शासनाला सबमिट करू, ज्याच्यामुळं कुठेतरी FSIचा निर्णय घेण्याच्या बाबत राज्य शासनाला जी अडचण आहे ती अडचण दूर होऊन जाईल. ठीक आहे, हरकत नाही. आपल्याबरोबर प्रवीण नागरे देखील आहेत. प्रवीण नागरे, रोटरी क्लबच्या माध्यमातून असा हा कार्यक्रम ठाण्यामध्ये घ्यावा किंवा रोटरी सारख्या ज्या संस्था आहेत, ज्या संस्था सामाजिक काम करत असताना या मुद्द्यांवर देखील लक्ष घालू इच्छितात. मी अभिनंदन करतो आपलं. महानगरपालिकेकडून, राज्य सरकारकडून काय अपेक्षा आहेत सर्वसामान्य ठाणेकर म्हणून आपल्याला, आणि एक सामाजिक संस्था म्हणून जर या संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांना काय आपण मदत करू शकता, कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींवरती निर्णय झाले पाहिजे, काय काय वाटतं आपल्याला? खरं सांगायचं म्हणजे रोटरी ही एक सामाजिक संस्था आहे आणि आम्ही स्वतःच असा विचार करतो की जेवढी ह्या गोष्टीची जबाबदारी प्रशासनाची आहे तेवढी ही आमच्या सर्व नागरिकांची देखील आहे. आणि आम्ही सर्वजण काय सिव्हिल इंजिनियर किंवा आर्किटेक्ट नसल्यामुळे ह्या गोष्टी कशा घडतात आणि यांचं सोल्युशन काय आहे याचा विचार करत असताना सर्व सभासद, रोटरीच्या सभासदांनी एकत्र येऊन हा विचार केला की आपण का नाही ठाणेकरांच्या समस्या जाणून घेऊन त्या प्रशासनापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करूया. त्या अनुषंगाने आम्ही असा पण विचार केला की आज ठाण्यात ज्या काही इमारती आहेत, ज्या 30-50 वर्षाच्या झाल्या आहेत, त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी आम्ही रोटरी काय मदत करू शकते. इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग ह्या सोसायटीच्या माध्यमातून आम्ही ठाण्यातील प्रशासनाला सांगू इच्छितो की आम्ही ठाण्यातील ज्या काही बिल्डिंग्ज आहेत त्यांचं ऑडिट करायला आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही पूर्ण ठाणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेऊ इच्छितो, ज्या शिबिराच्या अंतर्गत आम्ही सामान्य माणसांना हे सांगू इच्छितो की तुमच्या तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहतात त्या बिल्डिंगची आज काय परिस्थिती आहे, ती किती धोकादायक आहे. जसं तुम्ही सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे 2,500-2,500च्या वर बिल्डिंग आज धोकादायक आहेत, पण मग त्या नागरिकांना ही गोष्टीची माहिती आहे का, ती बिल्डिंग किती धोकादायक आहे, किती प्रमाणात धोकादायक आहे. तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेऊन असा लोकांमध्ये जागृती निर्माण करायचा प्रयत्न करणार आहोत की तुम्ही जे काय बिल्डिंगमध्ये राहतायत तिचे काय प्रमाणात ती धोकादायक आहेत. याच्या व्यतिरिक्त ज्या काही आता जशी कृष्ण निवासमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला, तर यांचे जे काही नातेवाईक आहे त्या नातेवाईकांना आम्ही मेंटली त्यांचं कसं, मनाने कसं त्यांचं रिहॅबिलिटेशन करू शकतो, त्यासाठी आमची काही डॉक्टरची टीम आहे, ते त्यांचं सायकोलॉजिकली त्यांना हेल्प करू शकतील. त्या व्यतिरिक्त पण मला असं म्हणायचं आहे की रोटरीच्या माध्यमातून मला असं राज्यकर्त्यांना किंवा कमिशनर साहेबांना पण असं आवर्जून सांगायचं की NDRF, त्या दिवशी NDRFला मुंबईहून इकडे यायला 1 तास लागला. तेच जर ठाण्यात असतं तर ही 12चा आकडा कमी पण होऊ शकला असता. मग ठाण्यात या NDRFला जागा का नाही मिळू शकत, ही आवश्यकता आजपर्यंत का कोणाच्या लक्षात नाही येते. आपण एकमेकाच्या अंगावर ताशेरे ओढण्यापेक्षा ही गोष्ट आपण केली पाहिजे. आणि त्यासाठी सोशल माध्यमातून तुम्हाला काही सोसायटीची, काही रोटरीची, काही NGOची काही मदत लागत असेल तर ती आम्ही करायला सगळ्यांच्या पुढे तयार आहोत. आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा जर ठाण्यात बऱ्याचशा जागा आहेत, आता आम्हाला तर पेपरमधूनच कळतंय की कुठे काय समस्या आहेत, आम्हाला तर प्रशासनाच्या काय समस्या आहे माहीत नाही, पेपरमधून वाचूनच आम्हाला कळतंय. तर मला असं कळालं की ठाण्यात जागा नाही NDRFला, पण मला असं म्हणत त्या जागांचा पुढे जाऊन काय उपयोग होणार आहे, तिथे एखादी छोटी NDRFला जागा द्यायला काय हरकत आहे. खूप उपयुक्त सूचना आहे आपली. आणि खरंच रोटरी क्लब ऑफ ठाण्याचं अभिनंदन की चांगल्या कामाकरता मदत करण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे. संजय केळकर, आपल्याला या विषयावरती बोलायचं होतं. जागा नाही NDRFला असं ते म्हणते. नाही, ज्या दिवशी ती इमारत पडली त्या दिवशी रात्रभर ज्या वेळेला आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होतो, तर त्या दिवशीच हा निर्णय घेण्यात आला
कारण NDRFने अतिशय प्रभावी काम केलं, अतिशय चांगलं काम केलं, म्हणून काही त्याच्यामधले इमारतीमधले वाचू शकले आणि ठाण्यामध्ये त्यांना जागा देण्याचं हे देखील ठरलं. रोटरीच्या प्रेसिडेंटनी जे सजेस्ट केलं, हा लोकसहभाग हा अत्यंत गरजेचा आहे सगळ्या विषयामध्ये आणि त्याचं स्वागतच करायला पाहिजे. म्हणजे आता NDRFला ठाण्यामध्ये जागा मिळणार आहे हक्काची, किती दिवसात आमदार साहेब हे सगळं होऊ शकतं? ते आता प्रशासनाच्या माध्यमातून त्यांचं चालू आहे. पण दुसरं एक मला त्याच्यात सूचना आहे की NDRF बरोबर सिव्हिल डिफेन्स ही जी ऑर्गनायझेशन आहे, होमगार्ड सारखी सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशन आहे आणि हे आपत्तीच्या संकट समी धावून जाणारी ऑर्गनायझेशन आहे. सुदैवाने या सिव्हिल डिफेन्सचा मी चीफ वॉर्डन आहे. तर त्यांना देखील जर वेळोवेळी त्यांना या माध्यमातून जर सूचना गेल्या तर शीळची जी इमारत होती त्या ठिकाणी फार चांगलं काम सिव्हिल डिफेन्सने केलं आणि स्वयंसेवक अवेलेबल आहेत त्या ठिकाणी हे काम करण्यासाठी. तर त्यांना देखील जर आपण ताकद देण्याचा प्रयत्न केला तर ते अधिक एक ब्रेक मला घ्यायचा आहे कार्यक्रमामध्ये. ब्रेकला जाता जाता अतिरिक्त आयुक्तांना आपण विचारूयात, कधीपर्यंत ही जागा NDRFला प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येईल, सांगू शकता आपण काही? आमदार साहेबांनी रोटरी त्याच्या प्रतिनिधींची भावना व्यक्त केली. कालच ही NDRFची फाईल माझ्याकडे आली. विदिन नेक्स्ट 8 days म्हणजे ऑलरेडी कमिशनर साहेबांचा आमचा निर्णय झाला जागा द्यायची, त्याला थोडंसं सुधारणा करून त्याच्यामध्ये त्यांना 20 क्वार्टर्स आपण देतोय, ज्याच्यामुळे त्यांना त्यांच्यापैकी फॅमिलीसहित राहता येईल अशी व्यवस्था करू किंवा काही जणांना एकटं म्हणजे हा निर्णय पुढच्या 8 दिवसाच्या आत घोषित होऊन सुरुवातही होईल. क्या बात आहे. रोकटोकमध्ये हे थेट आश्वासन आपल्याला मिळालंय की 8 दिवसात इथं NDRFची तुकडी कायम राहणार आहे. या सगळ्यामुळे प्रेक्षक हो काही जीव वाचले तरी हा कार्यक्रम सफल झाला असं आपल्याला म्हणता येईल. एक छोटासा ब्रेक घेतोय रोकटोकमध्ये. आपण ठाण्यात आहोत, लगेचच परतूया. रोकटोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण ठाण्यामध्ये आहोत. ज्या पद्धतीने गेले काही दिवस, मागचे काही महिने ठाणे आणि आसपासच्या परिसरात इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत त्या बाबतीत आपण बोलतोय. ठाणेकर सगळे आपल्या बरोबर आहेत आणि ठाणेकरांच्या सूचना प्रशासनाला आणि राज्य सरकारला, महापालिकेला नेमक्या काय ते आपण ऐकून घेऊया. अशी आहे की आता आजपर्यंत आपण जे बोललो सगळं अधिकृत इमारतींबद्दल बोललो, पण 1986 नंतर बऱ्याचशा अनधिकृत इमारती आहेत. त्याच्याबद्दल महापालिका शासन काय करेल? अनधिकृत इमारतींच्या बाबतीमध्ये काय नेमका निर्णय आहे आपण घेऊयात. मला 2 गोष्टी इथं आपल्याला सूचना म्हणून करायच्या आहेत की महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांनी आपल्या प्रभागामध्ये फिरावं. कारण माझ्या प्रभागामध्ये ही जी कृष्णनिवास जी इमारत होती ती एक 10 बिल्डिंग सोडून माझ्या शेजारच्या इथे आहे. ही घटना घडल्यानंतर प्रभागामध्ये माझ्या शेजारच्या आई इमारतीला 29 तारखेची नोटीस काढली आणि 3 तारखेला त्यांच्या हातात देण्यात आली की ही धोकादायक इमारत आहे म्हणून. एकंदरीत जर पाहिलं तर अधिकाऱ्यांनी प्रभागामध्ये फिरावं ही एक विनंती आणि ज्या सोसायट्या खरंच धोकादायक आपल्याला दिसत आहेत त्या धोकादायक डिक्लेअर कराव्यात. आणि दुसरी गोष्ट की विकासक आणि तिथले नागरिक आणि मालक ह्याच्यामध्ये महानगरपालिकेने कुठेतरी सुसंवाद आणावा आणि त्यातून पालिकेने एक जबाबदार ऑथॉरिटी म्हणून काम करावं. आणि आयुक्त साहेबांना आपण सांगूयात की अधिकाऱ्यांना त्यांनी कामाला लावावं आणि सगळ्या भागामध्ये त्यांना फिरायला सांगावं. ताई, थेट आणि थोडक्यात आपली सूचना. हॅलो, आयुक्त साहेबांनी सांगितलेलं की 30 वर्षापूर्वीच्या जे कन्स्ट्रक्शन्स करायला पाहिजे तर त्याच्या आधीच्या 20 वर्ष आधीचे पण जे कन्स्ट्रक्शन्स आहेत ते पण चेक करावं असं मी महापालिकेला निवेदन. खूप चांगली सूचना आहे ताई. थेट आणि थोडक्यात. कालच्या पेपरमध्ये तुम्ही स्ट्रक्चरवाल्यांच्या ऑडिट करायसाठी यादी दिली आहे, त्यासाठी काही तुम्ही एक ठराविक रक्कम नेमून दिले का? कारण आम्ही फोन केला तर ते म्हणाले की आम्ही येऊन एरिया बघून मग तुम्हाला त्याचं काय चार्ज असेल ते सांगू. ती रक्कम तुम्ही काय अशी एरिया वाईज ठराविक महापालिकेने काही नियोजन केलंय का? त्याचं ते पब्लिकला कळायला पाहिजे, ते लोकांना कळायला पाहिजे. आणि हे कसं, हे पैसे कसे घेणार? मी सिव्हिल डिफेन्समध्ये काम करते. मला ते दुर्घटना बघितल्यानंतर ती अवस्था, आम्ही ती जी कामं केली एवढी म्हणजे भयानक कंडिशन होती, तिथे सांगण्यासारखी अवस्था नव्हती. पण आज आमचं संजय केळकर साहेबांनी आम्हाला इथे शब्द दिला की आमच्याकडे पण आमची पण व्यवस्था करतील ND आणि सिव्हिल डिफेन्सची. त्यांच्याबद्दल त्यांचे लाख लाख धन्यवाद. सिव्हिल डिफेन्सच्या लोकांना काम करायची इच्छा आहे, त्यांना तशी संधी द्यायला हवी. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की साधं कुठे रेती विटा सिमेंट आलं तर लगेच चौकशी होते, हे कशा करता आलंय. पण पार इमारती खचायला येतात तरी देखील का त्या इमारतींची चौकशी होत नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. थेट आणि थोडक्यात सूचना. मला असं विचारायचं होतं की अनधिकृत, आपण जे म्हणताय की अनधिकृत इमारत आहे आणि NDRFला जागा नाहीये. आता बाळकुमच्या खाडीमध्ये खाडी बुजवून त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम चालू आहे
आणि महानगरपालिकेने मला पत्र दिलेलं आहे की हे जे बांधकाम चालू आहे ते कोणाचं चालू आहे, पण आमच्या अखत्यारीमध्ये नाही येते. तर ह्याचं कारण काय? महानगरपालिका हात का झटकते? पालिका का हात झटकते म्हणजे काही राजकीय दबाव आहे का त्या पाठी? असू शकतो. मला म्हणजे त्यांना तेच विचारूयात आपण. आमची इमारत ऑगस्ट 2013 मध्ये पाडण्यात आली. अति धोकादायक होती, नौपाडा विभागातली. आम्ही रेंटलला आहोत, पण मालक पण जबाबदारी घेत नाही आणि महापालिका पण जबाबदारी ढकलते आणि आम्हाला नोटिसावर नोटिसा देत आहेत. तर ह्याच्यासोबत माझी अशी इच्छा आहे की काहीतरी करावं. काहीतरी करावं अशी इच्छा आहे. काय नेमकं अधिकारी दखल घेतली आपण विचारूयात. आमची सोसायटी अगदी चांगली, सगळे प्लॅन्स वगैरे अप्रूव्ह झालेले आहे, पण ती आम्ही रिकन्स्ट्रक्शनला जात असून सुद्धा आम्हाला केवळ प्रॉपर्टी कार्डचं कॉपी आमच्याकडे नाही, जी 4 वर्षापूर्वीच्या पावसात भिजून गेली, त्याची आम्ही कॉपी मागतोय, ती सुद्धा कुठल्याही प्रशासनाकडनं मिळत नाही. आता लगेच आपण उत्तर घेऊयात. चव्हाण साहेब, खरंच हा अगदी सुटण्यासारखा प्रश्न आहे. काय नेमकी अडचण सांगितली जाते महापालिकेने? प्रॉपर्टी कार्ड आमच्याकडे आहे. 1969 सालची आमची सोसायटी आहे, सगळे अप्रूव्ड प्लॅन्स आहेत, पण आज आमच्याकडे ती केवळ कॉपी नाही, म्हणून आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळते. बालसुंदर सोसायटी, नौपाडा पोलीस स्टेशनच्या बाजूला. काय काय त्यांना करायला लागेल? आपल्याला माझ्याकडे कॉम्प्युटराइज डेटा आहे. आपण जर नंबर दिला प्रॉपर्टीचा मी द्यायची. थँक्यू. लगेच हा प्रश्न आपला सुटलेला. चव्हाण साहेब, आपले खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमांचा आपल्या सगळ्या उद्देश असा असतो की प्रशासन आणि जनतेमध्ये संवाद व्हावा. चव्हाण साहेब, तुमच्यापासूनच पुन्हा सुरुवात करतो. खूप चांगली सूचना होती की तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना ग्राउंडवरती, फील्डवरती उतरून फिरवा, असं ठाणेकर म्हणतात. नागरिकांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे जेव्हापासून, म्हणजे आता मी इथं येऊन मला 4 ते 4.5 महिने झाले, परंतु महानगरपालिकेचे आयुक्त, पदाधिकारी, सन्माननीय पालकमंत्री, हे सगळ्यांचाच प्रत्येक अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरापर्यंत गेलं पाहिजे. आणि आम्ही स्वतः वेगळ्या माध्यमातून अगदी खरं फिरस्ती, त्याच्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप, म्हणजे आमचे स्वतःचे MC व्हॉट्सअप ग्रुप आहे, माझा ॲडिशनल MCचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, प्रॉपर्टी टॅक्सचा वेगळा, प्रत्येक गोष्टीचं मॉनिटरिंग. म्हणजे आयुक्तांचा सुद्धा दंड की तुम्ही गेल्याच्या नंतर नुसतं फिरू नका, तर त्याचे काही फोटो अपलोड करा, एकमेकाला दिले पाहिजे, त्याच्यातून शेअरिंग व्हायला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आम्ही करतो. तरी सुद्धा काही नागरिकांची सूचना असेल की अजून याच्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे, तर निश्चित याचा विचार केला जाईल. आणि जास्तीत जास्त फील्डवर जा असा प्रशासनाचा सुद्धा म्हणजे दंडक आहे आमचा. त्याच्यासोबत या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं तर तुम्ही कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचणार आहात आयुक्त साहेब. एक खूप महत्वाची सूचना इथे सगळ्यांनी दिली. खरं तर ही राज्यात सगळीकडच्या महापालिकांनी करायला हवी की पालिकेने एक ऑथॉरिटी म्हणून मालक आणि भाडेकरूंच्या मध्ये यावं का, उतरावं का. जर पालिका उतरली तर लोकांचं भलं होईल, लोकांचं कल्याण होईल. काय आपल्याला वाटतं अधिकारी म्हणून? मी मागे उत्तर देताना सांगितलं की एक पहिला निर्णय म्हणजे अजून आज माझे संध्याकाळी ते आमचा जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे, धोकादायक, अति धोकादायक किंवा फायनल होईल आज किंवा उद्या सकाळी मी इश्यू करतोय. त्याच्यामध्ये हा मुद्दा निश्चित आम्ही घेतलेला आहे, फायनलायझेशनच्या स्टेजला. त्याच्यामध्ये नक्कीच जे भाडेकरू राहत आहेत आतापर्यंत त्याला महापालिकेने कुठं सर्टिफाय केलं नव्हतं. आता मात्र भाडेकरूंची लिस्ट आम्ही सर्टिफाय करून देऊ. ही सर्टिफाईड लिस्ट असेल. जेव्हा माझ्याकडे टाउन प्लॅनिंग विषय त्या फाईल माझ्याकडून जातात, जेव्हा CC द्यायचा विषय येईल, कुठला बिल्डर डेव्हलप करायला जाईल तर CC देत असताना आम्ही ती लिस्ट नक्की व्हेरीफाय करू. कारण यापूर्वी ते नव्हता, म्हणजे याला कुठेही महापालिकेने स्वतःला या प्रोसेसमध्ये बांधून घेतलं नव्हतं. परंतु महापालिका आयुक्तांचा आणि आजच माननीय पालकमंत्री महोदय होते त्यांचा याच्या बाबतीत एकदम कडक शिस्त आहे किंवा ही लिस्ट कुठेतरी सर्टिफाय व्हायला पाहिजे ना. या SOP मध्ये ही बाब आम्ही या आयुक्त साहेब, खूप छान सूचना आहे. मला असं वाटतं की दोन्ही आमचे आमदार महोदय आहेत, मी आपल्याकडे येणार आहे. ह्या सगळ्यावरती लक्ष ठेवण्याचं काम आपलं आहे. प्रतापजी, आपण सगळ्यांनी महापालिकेमध्ये काम केलं, ही सगळी सिस्टीम आपल्याला माहिती आहे. चव्हाण साहेब, हे असे जे छोटे छोटे प्रश्न आहेत, एखाद्या कागदासाठी ती सोसायटी, ते लोक त्रासतात अक्षरशः. एखादा टोल फ्री क्रमांक किंवा थेट वरिष्ठांशी संपर्क होईल किंवा थेट संपर्कासाठी एखादा टोल फ्री क्रमांक किंवा काय असं महापालिका याकरता स्पेशली का नाही सुरू करत? महापालिकेची वेबसाईट पण आहे www.thanecity.gov.in. माझा स्वतःचा मेल ID ॲडिशनल MC@thanecity, नंतर MCचा, आणि त्याच्यावर आलेल्याला बरेचसे छोटे जो आम्ही स्वतः सुद्धा, मी म्हणणार नाही 100%, परंतु बऱ्याचशा गोष्टीला आम्ही रेस्पॉन्ड करतो. असं जर कुठं घडलं असेल तर मी मेलच्या माध्यमातून, माझ्याकडे याची सुद्धा गरज नाही, मेलच्या माध्यमातून जर लिहिलं असतं. कसं एखादी गोष्ट जर प्रोसिजर असेल, खूप लांबची असेल तर त्याला वेळ लागेल. परंतु जसं माझ्या सन्माननीय नागरिकांनी सांगितलं की मला केवळ प्रॉपर्टी कार्डचा उतार, म्हणजे त्याचा टॅक्सचा उतारा नाही, निश्चित हे जर तुम्ही लिहिलं तर तुमची निश्चित कंप्लायन्स केलं. धन्यवाद. याकरता आपल्याबरोबर ठाणेकर नागरिकांचे प्रतिनिधी प्रक्रियेमध्ये काय नेमकी अडचण, कारण ज्या इमारतींना ओसीच नाहीये, ज्या इमारती अनधिकृत आहेत त्यांचे तर फारच वाईट हाल आहे, त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथं आहात, काय अडचण येते? आता जी
कृष्ण निवासी बिल्डिंग पडली त्याच्या आजूबाजूच्या सोसायटीच्या 5-6 बिल्डिंग आहेत तिथल्या आम्ही सर्व सेक्रेटरी म्हणून एक रिडेव्हलपमेंट करायचा प्लॅन केला होता. पण जसा तो डीम कन्व्हिन्स करण्यासाठी बऱ्याच गोष्टी ज्या फॉलोअप करावा लागतो, जवळजवळ 40-45 पेपर्स त्याला लागतात. हे सगळं पूर्ण करत असताना 5 हिअरिंग झाल्या तिथे. 5 हिअरिंग झाल्यानंतर शेवटचा मुद्दा काय येतो, तो ओसी नाही. तो ओसी नसल्यामुळे रिडेव्हलपमेंट होत नाही, मालक ती सोसायटीची जागा नावावर पण सुद्धा करत नाही आणि त्या बिल्डिंगी तशाच राहतात. मग त्या पुढे नेऊन करायच्या कशा? ओसी हा मॅटर फार मोठा आहे, परंतु याचं उत्तर कुठेच मिळत नाही. याचं उत्तर आपण घेऊया, कुठे मिळत नाही कसं आपण याचं उत्तर घेऊया. प्रताप सरनाईक, मला आपल्याकडे यायचं, पण आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे इथं रिपेअरिंग बोर्डच नाही ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये मुंबईप्रमाणे रिपेअर बोर्ड का नाही? पूर्वी अशी सूचना झाली होती आणि ती महापालिकेने मान्य केली होती की आपण रिपेअर बोर्ड निर्माण करू. ते का होत नाही? रिपेअर बोर्ड का नाही ठाण्यामध्ये? आणखी 1-2 महत्त्वाचे प्रश्न आपण घेऊन, काय नेमकी सूचना आहे साहेब? असं आहे की आज ठाण्यामध्ये 70 ते 75% बिल्डिंग अनाधिकृत आहेत, म्हणजे त्यांना ओसी नाही आहे. आता ओसी जेव्हा एखादं बिल्डिंग जेव्हा बिल्डर बांधतो तेव्हा त्यांना प्लिंथपर्यंत सर्टिफिकेट मिळतं. मग प्लिंथ नंतर तो 3 मजले बांधतो, 4 मजले बांधतो का 5 मजले बांधतो, हे कोण बघणार आहे? हे तुमच्या म्युन्सिपालिटीचे अधिकारी येऊन प्रत्येक वेळेला बघायला पाहिजे ना. इनोसंट नागरिक राहून तिथे राहतात आणि नंतर तुम्ही त्यांना सर्टिफिकेटचं काय अनधिकृत आहे म्हणून. हे नागरिकांचा दोष आहे का याच्यामध्ये? तिथे राहणाऱ्या माणसांचा दोष आहे का? हा तुमच्या अधिकाऱ्यांचा दोष आहे का? त्यांनी 3 मजली इमारत असताना 4था मजला बांधला कसा? हे तुमच्या अधिकाऱ्यांनी तुम्ही आज जाऊन बघायला पाहिजे तिकडे. खरंच हे इमले असेच उभे राहत नाहीत, यामागे काही आर्थिक गैरव्यवहार असतो का? हा देखील सर्वसामान्य नागरिकांना कायम पडणारा प्रश्न आहे मला वाटतं. माझं आयुक्त साहेबांना प्रश्न आहे की रिडेव्हलपमेंट किंवा या गोष्टी थांबण्यासाठी किंवा याच्याबद्दलचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत सॉल्व्ह करण्यासाठी एक खिडकी योजना वगैरे असं काय करणार आहात का? की आता स्मार्ट सिटी ठाणे होणार, तर असं जर हेच जर प्रॉब्लेम सॉल्व्ह नसतील तर स्मार्ट सिटी कसं होणार? कशी स्मार्ट सिटी ठाणे होणार असं ते विचारतायत. एखादा टोल फ्री क्रमांक किंवा एक खिडकी योजना खरंच सुरू व्हायला हवी. फार स्वागतार्ह सूचना आहे. आयुक्तांना सांगू इच्छितो की मी या संदर्भामध्ये गेल्या 2 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतो. ठाणे महानगरपालिकेमध्ये ओसी नाहीये, तर माहितीचा अधिकार भरला, पण नगरविकास खात्यामध्ये आमच्या संबंधित जागेची फाईलच नाहीये. याच्यावरती तुम्ही काही या अशा गायब होणाऱ्या फाईल्स, किंवा आणखी एक आहे की मोक्याच्या ज्या जमिनींचे भाव सोन्याच्या पेक्षा जास्त आहेत अशाच ठिकाणच्या इमारती का लगेचच धोकादायक होतात? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता सरैया साहेबांनी जे सांगितलं की ओसीच्या संदर्भात महापालिकेचा अतिशय साहेब वाईट अनुभव आहे. आता डीम्ड ओसीच्या संदर्भात अभय योजना जी काढलेली आहे त्याच्यामध्ये फार वाईट अनुभव येतात. त्याच्यावर आपण काहीतरी इलाज करा. दुसरी एसेन्शियल बाब, आता तुम्ही जसं 30 वर्षाचं स्ट्रक्चरल ऑडिटचं जे म्हटलं, जसं ऑक्टोबर 99चा जो GR आहे त्याच्यामध्ये 30 वर्षापर्यंतच्या ज्या इमारती आहेत त्यांनाही पुनर्विकासाचा लाभ देण्यासंदर्भात त्याचाही विचार व्हावा. त्याचाही विचार झाला पाहिजे असं तुम्ही म्हणताय. मागे आणखी काही ठाणेकर आहेत, खरं तर ठाणेकरांसाठीची ही चर्चा आहे, त्यामुळे त्यांच्या सूचना महत्वाच्या आहेत. आपण थेट आणि थोडक्यात सूचना. माझं विचारणं असं आहे की जी गोष्ट आपण स्वतः ओन करतो, ज्याप्रमाणे तुमचा मोबाईल आणि तुम्ही जे स्वतः गोष्टी ज्या ओन करता त्याच्यावर जर तुमच्याकडे कोणी टॅक्स मागितला तर चालेल का? आपल्याला चालेल का? अजिबात नाही चालणार ना. मग जे घर आपण ओन करतो त्याच्याबद्दल आपण प्रॉपर्टी टॅक्स कसा देतो आणि तो वाढतच जातो, आणि त्याच्याबद्दल नागरिकांना त्याच्याबद्दल काही फायदा आहे का? काही नाही. जेव्हा की स्टॅम्प ड्युटी भरताना तुम्ही स्टॅम्प ड्युटी घेता, बाकी सगळे टॅक्स घेता, व्हॅट घेता, सगळं घेता, मग ते प्रॉपर्टी टॅक्स कशाबद्दल घेता आणि त्याच्याबद्दल नागरिकांना काय फायदा आहे? त्याचा काय फायदा आपण विचारूयात आयुक्तांना की का हे आहे. सर, आपण आता सगळे बिल्डिंगच्या रिडेव्हलपमेंट बद्दल बोलतोय, पण मला विचारायचं आहे की चाळीच्या रिडेव्हलपमेंट बद्दल प्रशासनाने काय घेतलंय? म्हणजे आमच्या आता चाळ गेले आम्ही 5 वर्ष चाळीच्या बाहेर राहतोय. आमच्या शेजारच्या बिल्डिंगवाल्यांनी आमच्यावरती अनऑथराइज चाळ म्हणून हे केलं होतं. आमच्याकडे सगळे प्रूफ. हो, त्याच्यासाठी काय करतंय प्रशासन आम्हाला जाणून घ्यायचं. आम्ही गेले 6 वर्ष बाहेर आहोत. या सगळ्या ठाणेकरांचाच नाही तर हा महाराष्ट्रामधल्या अशा अनेक ठिकाणच्या अडीअडचणी त्या सगळ्या लोकांचा हा आक्रोश आहे. प्रथमतः G24 तास आज तुम्ही 8 दिवसात ताबडतोब आलात आणि दखल घेतली, याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि या सगळ्यामध्ये एक वेळ आपल्याकडे कमी, अगदी थोडक्यात सूचना. 99च्या GR बद्दल जे सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर्स आहेत त्या ठाणे महानगरपालिकेला माहिती आहेत का? हा पहिला प्रश्न. आणि जर माहिती असतील तर त्या इम्प्लिमेंट करणार आहेत का? हा दुसरा प्रश्न. आपण सुरुवातीला आपण
लोकप्रतिनिधींकडे जाऊयात. प्रतापजी, अगदी महानगरपालिकेचा अभ्यासू नगरसेवक ते आता आमदार, ह्या सगळ्या मुद्दाम मी ठाणेकरांमध्ये फिरलो, या सगळ्याच्या संदर्भामध्ये हे सगळे प्रश्न आपल्याला माहिती आहेत, या सगळ्या अडीअडचणी आपल्याला माहिती आहेत. आता कायदे मंडळात कसा आवाज तुम्ही उठवणार? 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मी तुम्हाला सांगतो की धोकादायक इमारतींच्या बाबतीत मगापासून जे बोललं जात होतं, मालक, भाडेकरू आणि डेव्हलपर या तिघांचाही फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून जर उपाययोजना करायची असेल तर 3 FSI सरसकट सर्व ठाण्यातल्या धोकादायक इमारतींना द्यायलाच पाहिजे. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे क्लस्टर डेव्हलपमेंटचा. ज्या अनधिकृत इमारती आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी 4 ते 5 FSI त्यांनी वापरलेल्या आहेत. त्या इमारती क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून सामूहिक विकास योजना करूनच त्या योग्य प्रकारे डेव्हलपमेंट त्या करता यायला पाहिजे. त्यासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे आपल्या चव्हाण साहेब या ठिकाणी आहेत, राज्य शासनाबरोबर आपण हायकोर्टामध्ये जी याचिका प्रलंबित आहे त्यामध्ये आपण हस्तक्षेप करावा आणि ताबडतोब ठाण्यातल्या ह्या धोकादायक इमारतींच्या संदर्भात एक धोरण चांगलं निश्चित करावं, जेणेकरून ठाणे शहरामध्ये लवकरात लवकर आमचं शासन आहे, पालकमंत्री संजय केळकर आणि मी स्वतः आम्ही पाठपुरावा करून कुठल्याही परिस्थितीमध्ये ठाण्यातल्या अनधिकृत इमारतींसाठी सुद्धा क्लस्टर योजना लवकरात लवकर आम्ही आणण्याचा प्रयत्न करून किंवा निश्चितपणे ती लवकरात लवकर आणू, परंतु प्रशासनातर्फे सुद्धा आम्हाला योग्य ते सहकार्य मिळालं पाहिजे. आणि तिसरा आणि महत्वाचा प्रश्न या ठिकाणी अनेक लोकांच्या ह्या बाबतीतला समस्या आहे. मला असं वाटतं की शहर विकास विभागातले बोलू नये चव्हाण साहेब, परंतु आमची सत्ता महापालिकेत आहे, राज्यात सुद्धा आहे, परंतु शहर विकास विभागाची आमची काही लोक मोकळ्या भूखंडांकडे जास्त लक्ष देतात आणि जे मूळ जुने ठाणेकर आहेत त्या धोकादायक आणि अधिकृत इमारती आहेत त्यांच्याकडे मात्र डेव्हलपमेंटच्या बाबतीत लक्ष देत नाही. त्यासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतंत्र कक्ष तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर हा महापालिकेने निर्माण केलाच पाहिजे, तरच हा प्रश्न लवकरात लवकर सुटू शकेल. आणि मला चव्हाण साहेबांकडे आताच उत्तर हवं की असा धोकादायक इमारतीच्या बाबतीत स्वतंत्र कक्ष शहर विकास विभाग तुम्ही निर्माण करणार का? आणि लवकरात लवकर ह्या ठाणे शहरामध्ये एक चांगलं स्मार्ट सिटी आणि सुनियोजित शहर बनवण्यासाठी जशा आपण वेगवेगळ्या घोषणा करतो तशा पद्धतीनं महापालिकेनं सुद्धा ह्या इमारतींसाठी एक चांगलं सुनियोजित असं शहर बनवण्याचं जे स्वप्न आमचं आहे ते प्रत्यक्षात आणलं पाहिजे. चव्हाण साहेब, काय आपण सांगाल आमदारांच्या प्रश्नावरती, काय उत्तर द्याल? त्या सूचनेवरती आपण काय म्हणाल की काय असं एक खिडकी योजना असेल, एखादा टेलिफोन नंबर असेल किंवा लोकांची कामं झटपट होतील? माननीय आमदार महोदयांनी जी भावना व्यक्त केली की तिथं एक कक्ष असावा, निश्चित मी आपल्याला सुरुवातीला सांगितले जेव्हा आम्ही यादी सर्टिफाय करायची गोष्ट सांगितली, मला हे मॉनिटरिंग करण्यासाठी सेंट्रली मी एक कक्ष निर्माण करायचाच आहे. कारण आम्ही जर यादी सर्टिफाय केली तर ते नातं शेवटपर्यंत टिकून त्याचा बिल्डिंग प्लॅन मंजूर करताना ती गोष्ट ऑब्झर्व्ह करण्यासाठी एक कक्षाची निर्मिती निश्चित केली जाईल. मी आमदार महोदयांना आश्वासित करतो की शहर विकास विभागामध्ये या धोकादायक अतिधोकादायक इमारतीच्या बाबतीत त्याचा पुनर्विकास होणे याच्या संदर्भात ज्या गोष्टी होतील त्याच्यासाठी एक आम्ही स्वतंत्र कक्ष किंवा स्वतंत्र डेस्क तिथे निर्माण करणार आहेत. याचा पाठपुरावा आम्ही नक्की करू. वेळ चव्हाण साहेब माझ्याकडे फार थोडा आहे. आमदार संजय केळकर, तुमची सत्ता आता अगदी आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुम्हाला सत्ता दिली आहे आणि हे फार फार पोटतिडकीने सगळे प्रश्न मांडले. आपण एक कलाकार आहात, एक संवेदनशील व्यक्ती म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून ठाणेकर आपल्याला ओळखतात. मुख्यमंत्र्यांशी भांडावं लागलं तरी चालेल, पण आमच्यासाठी आपण काय कराल, काय आश्वासन द्याल? आत्ताच्या अधिवेशनामध्ये सुद्धा अत्यंत आग्रही भूमिका आम्ही मंडळींनी घेतली. मी असेल, प्रताप सरनाईक असतील, आणि हा विषय जो आहे हा विषय तडीस नेण्याची मुख्यमंत्र्यांची देखील भूमिका आहे. जे गेल्या 20 वर्षात घडलं नाही ते आता निश्चितपणे होणार आहे, कारण मुख्यमंत्री स्वतः इतके संवेदनशील आहेत की या सगळ्या ठाणे जिल्ह्यातली हा जो महत्वाचा प्रश्न आहे आम्ही नक्की लक्ष ठेवू. ठाण्याला आजचे दिन येतील का? निश्चितपणे येतील. आणि मला खात्री आहे फक्त राजकीय इच्छाशक्ती बरोबर प्रशासनाची जर इच्छाशक्ती आमच्या बरोबर आली तर 100% आपल्याला या सगळ्या शिवसेना जाईल का बरोबर? म्हणजे सोबत गोष्ट तर आम्ही सोबतच आहोत, काही प्रश्न नाही. फक्त परंतु मी रोटरीच्या सदस्यांचा आणि सगळ्या यांचं पण अभिनंदन करू इच्छितो की अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला. परंतु दुसरी त्यांची गोष्ट त्यांनी सांगितली की स्ट्रक्चरल ऑडिटच्या संदर्भातली जी त्यांनी भूमिका घेतलेली आहे, मी आयुक्तांना सुद्धा सांगतो की त्यांची सोबत घेऊन सगळ्या इमारतींच्या बाबतीत स्ट्रक्चरल ऑडिट जे करायची आणि सोबत ते राहणार आहेत रोटरी क्लब, तर मला असं वाटतं त्यांची सोबत घेऊन आपण ठाणे शहरातल्या सगळ्या 20 वर्षापूर्वीच्या ज्या इमारती आहेत त्या सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं, जेणेकरून लोकांनाही परवडेल. मला असं वाटतं आपला करोडो रुपयाचा अर्थसंकल्प आहे, जर स्ट्रक्चरल ऑडिटच्या बाबतीत आपण फ्री ऑफ कॉस्ट जरी लोकांना करून दिलं तरी चांगल्या प्रकारे आपण अगदी करा. आणि खरंच रोटरी क्लब ऑफ ठाण्याचं अभिनंदन. संजयजी, क्लस्टर, मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, क्लस्टर डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये काय नेमकी भूमिका आहे आपल्या पक्षाची, आपली? नाही, क्लस्टर डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये अनेक वर्षापासून आम्ही आग्रही आहोत.
आणि पहिल्यांदा शासनाने मान्य केलं क्लस्टर डेव्हलपमेंटचं सगळं. आता कोर्टामध्ये जसं प्रताप सरनाईकांनी सांगितलं की कोर्टामध्ये रिट पिटिशन आहे, त्याच्यातून मार्ग काढण्याचं काम जे आहे ते महापालिका आणि प्रशासनाने केलं पाहिजे. आणि हा जो आमचा रहिवासी आहे, मग तो धोकादायक इमारतीत राहणारा असो, मग भाड्याच्या याच्यात असो, अधिकृत असो, ह्याला केंद्रबिंदू मानूनच सगळ्या प्रकारचं काम झालं पाहिजे. मग FSIच्या वाढीचं असेल किंवा क्लस्टर डेव्हलपमेंटचं असेल, आणि त्याचा एक टाइम बाउंड कार्यक्रम जो आहे तो केला गेला पाहिजे. आणि त्याच्या पाठपुरावा आम्ही सगळी मंडळी करतोय. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की याच्यामधनं एक ठोस अशा प्रकारचं, म्हणजे आत्ता जे चर्चेमध्ये सुद्धा झालं की काळेंनी पण याच्यामध्ये मांडलं की याचा कायदाच नाहीये की हे इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, भाडेकरू, मालक, डेव्हलपर. आणि याच्यामध्ये अजून एक मी गोष्ट आपल्याला सांगतो की काही वेळेला की महापालिकेमधले काही अधिकारी देखील दुजाभाव करत असतात, पार्शियलिटी करत असतात, वेठीस धरण्याचं काम करत असतात. विकासकाला पण काही वेळेला ज्याला म्हणते हात मिळवणी करण्याचं काम करत असतात. आणि त्याच्यामुळे सामान्य जो आमचा रहिवासी आहे तो लोकप्रतिनिधी म्हणून आपण लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकरता त्यांना खडसावून जाब विचाराल अशी आमची अपेक्षा आहे. विचारत आलोय आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा सोडणार. रेंट ऍक्ट आणि ओनरशिप ऍक्ट मध्ये सुधारणा केल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी काही होणार नाही. तर मी मगाशीच म्हणालो, रेंट ऍक्ट आणि ओनरशिप ऍक्ट हे दोन्ही ऍक्ट मध्ये बदल करून म्हणजे या चर्चेतून खूप काही महत्वाच्या गोष्टी आपल्या हाती लागल्या आहेत. ते म्हणजे कायदा नाही या सगळ्या संदर्भामध्ये. मला जाता जाता रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण नागरे, जाता जाता काय आश्वासन द्याल महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना, कशा पद्धतीने त्यांच्यासोबत आपण काम करू इच्छिता? या कार्यक्रमातून ही एक खूप छान महत्वाची गोष्ट घडली. मला एक गोष्ट ठाणेकरांना आवर्जून सांगावीशी वाटते की रोटरी ही एक सामाजिक संस्था आहे. तर यात आमचं काही राजकारण असण्यासारखं काहीच भाग नाही. तर तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही आमच्याकडे घेऊन या. आम्ही त्या प्रशासनापर्यंत नेऊन त्या पूर्ण करायचा, पर्टिक्युलर टाइम फ्रेम मध्ये पूर्ण करायचा नेहमीच प्रयत्न करू. हे आमचं नक्कीच आश्वासन असेल. त्या व्यतिरिक्त देखील जसं प्रताप सरनाईकांना मी जे म्हटलो ते पटलं, याच्याबद्दल पण मला खूप आनंद होतोय. आणि या व्यतिरिक्त जसं आम्ही रोटरीच्या माध्यमातून ठाण्यातील युवकांसाठी पण हा प्लॅटफॉर्म हे सांगण्यासारखं नाही आहे. पण मला एक आयुक्तांना सांगावंसं वाटतं की रोटरी ठाण्यासाठी भरपूर काही करायची इच्छा ठेवते. युवकांना पण काही टेक्निकल स्किल द्यायचं यावर्षी आम्ही उपक्रम राबवणार आहोत. तर या समस्यांव्यतिरिक्त अजून दुसऱ्या काही ठिकाणी तुम्हाला आमची मदत लागत असेल तर आम्ही एक पाऊल नक्कीच पुढे असू. क्या बात आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक गोष्ट तर नक्की आहे की जर प्रशासनाला किंवा शासनाला जर काही चांगलं करायचं असेल तर नागरिक म्हणून आपली देखील एक जी जबाबदारी आहे ती जबाबदारी या ठिकाणी मान्य करून ती पार पाडण्याकरता पुढाकार घेणारे ठाणेकरही इथं आपल्याला दिसले. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्व सहभागी झालात. आपले मनपूर्वक आभार. रोकटोकमध्ये थांबताना इतकंच सांगावंसं वाटतंय की आज ठाण्यामध्ये येऊन हा कार्यक्रम करण्याचं कारणच हे होतं की ज्या वास्तूला आपण सर्वात सुरक्षित म्हणतो, ज्या घरात गेल्यानंतर आपलं समाधान होतं, ज्या घरात सुख समाधानाची झोप लागते, तिथं कायमची झोप अशी लागू नये आणि या पुढे तरी निदान अशा निष्पाप लोकांचे बळी जाऊ नये हीच आमची कळकळीची इच्छा होती. शासन, प्रशासन आणि हे लोकप्रतिनिधी या सगळ्यासाठी प्रयत्न करतील. हा कार्यक्रम संपताना हीच अपेक्षा व्यक्त करतो. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.